विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या, आपण वैद्यकीय अधिकारी गट अ BMS याकरिता जर तयारी करत असाल तर त्यामध्ये सामान्य ज्ञान सिरीज याकरिता 40 मार्क आहे. यावरच आधारित आपण जी व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत त्यातील हा व्हिडिओ क्रमांक 6 आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला भारतीय राज्यघटना बघायची आहेत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, अर्थव्यवस्था हे टॉपिक कव्हर केले आहेत. ते व्हिडिओ वॉच करण्याकरिता आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी प्लेलिस्ट दिली आहेत त्यामध्ये जाऊन आधीचे व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो वॉच करू शकता. तसेच लक्षात घ्या, वैद्यकीय अधिकारी गट अ BMS याकरिता जो नॅशनल हेल्थ प्रोग्राम आहेत याला 20% वेटेज आहे आणि याला 40 मार्क विद्यार्थी मित्रांनो सामान्य ज्ञानासारखे विचारण्यात येणार आहेत. याकरिता आपण त्यांनी जो सिलेबस दिला आहे ते जेवढेही 10 टॉपिक आहेत त्या सर्वांचे नोट्स तयार केले आहेत. त्यासोबत 350 MCQ आत्तापर्यंत आपण तयार केले विद्यार्थी मित्रांनो. याची जी प्राईस आहे ती आहे 499 रुपये. जेवढेही मटेरियल आहे ते तुम्हाला PDF स्वरूपात विद्यार्थी मित्रांनो दिलं जाईल. कमी वेळात चांगल्या पद्धतीने तुम्ही रिव्हिजन करू शकतात. आपण टेक्निकल व भर द्या हे जे बाकीचे जे टॉपिक आहेत कमी मार्कांचे ते आपण नोट्स घेऊन विद्यार्थी मित्रांनो जर तयारी केलीत तर नक्की विद्यार्थी मित्रांनो हे सर्व प्रश्न जे आहेत ते तुमचे पाठ होऊन जातील आणि परीक्षेमध्ये तुमचा एकही मार्क जाणार नाहीत. ज्यांनाही पाहिजे असेल ते 93 56 25 60 34 यावर पेमेंट करून याच क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करू शकता. त्याच पद्धतीने आयुर्वेदचा जो सिलेबस आहे त्यातील जे टॉपिक आहेत जसं की कोमारभृत्य, द्रव्यगुण, रसशास्त्र आणि पंचकर्म यावर आपल्याकडे जवळपास 1350 प्रश्न आहेत. क्वेश्चन बँक आपण याला म्हणू शकतो. ही क्वेश्चन बँक आपण 499 रुपयामध्ये विद्यार्थी मित्रांनो घेऊ शकता. त्यासोबत आपल्याकडे सामान्य ज्ञान स्पेशल 4366 प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. याची जी प्राईस आहे ती आहे फक्त 299 रुपये. ही प्राईस फक्त पहिल्या 50 विद्यार्थी मित्रांसाठी आहेत. त्यामुळे आपण जर घेतलं नसेल तर लगेचच घेऊन टाका. यात देखील मल्टिपल चॉईस क्वेश्चन दिले आहेत. प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले जेणेकरून कमी वेळात विद्यार्थी मित्रांनो आपण रिव्हिजन आणि तयारी करू शकता. तसेच चालू घडामोडी देखील आहेत आपल्याकडे. जानेवारी ते डिसेंबर 2023 3000 प्रश्न आहेत. प्राईज आहे 99. जानेवारी ते जुलै 2024 2225 प्रश्न आहेत. प्राईज आहे 59. परीक्षा लेट जरी झाली तर अपकमिंग मंथच्या ज्या करंट अफेअर्स आहेत त्या तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केल्या जातील. परचेस करण्याकरिता सेम क्रमांकावर पेमेंट करून स्क्रीनशॉट विद्यार्थी मित्रांनो शेअर करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे देशात स्थापन डॅश करणे होय. ऑप्शन आहेत राजकीय लोकशाही, लष्करी राजवट, हुकुमशाही की सामाजिक व आर्थिक लोकशाही. या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर आपण विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करा. प्रश्न अटेम्प्ट करा, काहीच प्रॉब्लेम नाही. तर जी भारतीय राज्यघटना आहे, जे आपलं कॉन्स्टिट्यूशन आहे त्याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे विद्यार्थी मित्रांनो? तर लक्षात घ्या, आपलं जे आहे ते लोकशाही आहे बरोबर. लोकसभेच्या निवडणुका झाला, आता विधानसभेच्या निवडणुका होणार. तो लोक निवडून देतात नेत्यांना आणि मग राज्य किंवा देश चालवला जातो. तर याचं जे मुख्य उद्दिष्ट असतं ते काय असतं? राजकीय लोकशाही मुळीच नाही. म्हणजे राजकीय लोकांनी या ठिकाणी लोकशाही स्थापन करायची का नाही, लष्करी राजवट आपल्याकडे आहेत का नाही, हुकुमशाही आहे का नाही, तर सामाजिक व आर्थिक लोकशाही स्थापन करणं हे विद्यार्थी मित्रांनो राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांचं मुख्य उद्दिष्ट आहे. आपण जर डोकं लावलं, डोकं शांत ठेवलं तर काही अभ्यास जरी नसेल तरी आपण असे क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो इझिली काय करू शकतो? अटेम्प्ट करू शकतो. आणि जे तुम्ही सामान्यांची सिरीज घेणार आहे ना त्यामध्ये असेच महत्त्वाचे प्रश्न आपण टाकलेत. वायफट पसारा कोणताही टाकलेला नाही आहे. घ्या आणि तयारीला चालू करा. दुसरा प्रश्न आहे, मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण हे राज्यांचे एक प्रमुख डॅश होय. कोणतं कार्य हे? सामाजिक, कल्याणकारी, सांस्कृतिक का शैक्षणिक? तर लक्षात घ्या, मोफत आणि सक्तीचं उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट करा. मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण हे राज्यांचं एक प्रमुख सामाजिक कार्य आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढील क्वेश्चन, भारतीय संविधानाने भारताचे वर्णन डॅश असे केले आहे. ऑप्शन आहे संघराज्य, विधानमंडळ, राज्यांचा संघ की विधान परिषद. थोडा ट्रिकी क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो. तर लक्षात घ्या, भारतीय संविधानाने भारताचं वर्णन हे ऑप्शन क्रमांक 3 राज्यांचा संघ असं केलेलं आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन क्रमांक 4. त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेचच एक लाईक करून द्यायचं आहे. भारतीय संविधानाने एका निर्मिती डॅश केली आहे. प्रबळ राज्य क्षेत्राची, प्रबळ संघराज्याची, प्रबळ कार्यकारी मंडळाची की प्रबळ कायदे मंडळाची. तर लक्षात घ्या, भारतीय संविधानाने एका निर्मिती प्रबळ संघराज्याची केलेली आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत केलेल्या मूलभूत हक्कांचे संरक्षक कोण? ऑप्शन आहे संसद, पंतप्रधान, राष्ट्रपती की सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया.
तर लक्षात घ्या, मूलभूत हक्क जे तुमचे असतात बरोबर, त्यांचं जे रक्षण करायचं काम असतं ते आहे ऑप्शन क्रमांक 4 सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. हे विद्यार्थी मित्रांनो आपले मूलभूत हक्क शाबूत ठेवण्याचं काम करतं. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6 भारतीय संसदीय व्यवस्थेचा डॅश हा केंद्रबिंदू होय. ऑप्शन आहेत मुख्यमंत्री, महाधिवक्ता, पंतप्रधान की महान्यायवादी. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 महान्यायवादी हे भारतीय संसदीय व्यवस्थेचे केंद्रबिंदू असतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 7 भारतीय राज्यघटनेतील कलम 370 अन्वये कोणत्या राज्याला विशेष दर्जा देण्यात आला होता. आता कलम आर्टिकल 370 त्यावर तुम्ही पिक्चर बघितलाय. ऑप्शन आहेत जम्मू काश्मीर, महाराष्ट्र, बिहार की पश्चिम बंगाल. तर लक्षात घ्या, भारतीय राज्यघटनेतील कलम 370 अन्वये ऑप्शन क्रमांक 1 जम्मू काश्मीरला विद्यार्थी मित्रांनो विशेष दर्जा देण्यात आला होता. त्यानंतर पुढील क्वेश्चन भारतीय संविधानाचे प्रमुख उद्दिष्ट कोणते. ऑप्शन आहेत लोकशाही तत्वांवर आधारित कायद्यांचे राज्य, सामाजिक न्याय, प्रबळ घटक राज्य की धार्मिक राज्य. तर लक्षात घ्या, भारतीय संविधानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे ऑप्शन क्रमांक 1 लोकशाही तत्वांवर आधारित कायद्यांचे राज्य. त्यानंतर पुढील क्वेश्चन कोलकाता उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र डॅश या संघराज्य क्षेत्रात विस्तारित केलेले आहे. ऑप्शन आहेत दिल्ली, अंदमान निकोबार बेट, पुदुचेरी की दिल्ली, दीव व दमन. खाली कमेंट करू शकता, गेस सुद्धा आपण विद्यार्थी मित्रांनो करू शकता. तर लक्षात घ्या, कोलकाता उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र हे ऑप्शन क्रमांक 2 अंदमान निकोबार बेटे या संघराज्य क्षेत्रात विस्तारित केलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10 मुंबई उच्च न्यायालयाची डॅश खंडपीठे आहेत. 2, 3, 4 की 1. तर मुंबई उच्च न्यायालयाची 3 खंडपीठे आहेत. त्यानंतर पुढील क्वेश्चन राज्याचा आकस्मिक निधी डॅशच्या अखत्यारीत असतो. ऑप्शन आहेत राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिपरिषद की राज्य विधिमंडळ. तर राज्यांचा आकस्मिक निधी हा राज्यपालच्या अखत्यारीत असतो. राज्यपालांची नियुक्ती कोण करतं तर राष्ट्रपती करतात आणि राज्यपाल पदावर कुठपर्यंत राहू शकतात तर राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत. भारताचा जो प्रथम नागरिक असतो तो असतो राष्ट्रपती आणि राज्याचा जो प्रथम नागरिक असतो तो कोण असतो तर राज्यपाल. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीशाव्यतिरिक्त अन्य किती न्यायाधीश आहेत. ऑप्शन आहेत 65, 58, 61 की 60. तर महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीशाव्यतिरिक्त 60 विद्यार्थी मित्रांनो इतर न्यायाधीश आहेत. त्यानंतर नेक्स्ट राज्याच्या आर्थिक व्यवहारावर पूर्ण नियंत्रण कोणाचे असते. ऑप्शन आहेत विधिमंडळाचे, विधानसभेचे, विधान परिषदेचे की संसदेचे. तर लक्षात घ्या, राज्याच्या आर्थिक व्यवहारावर पूर्ण नियंत्रण हे ऑप्शन क्रमांक 2 विधानसभेचे असते. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे दुहेरी शासन संस्था असलेल्या पद्धतीला काय म्हटले जाते. संघराज्य, एकात्मक, घटनात्मक की द्विदल. तर जिथे दुहेरी शासन संस्था असलेली पद्धत असते त्याला विद्यार्थी मित्रांनो संघराज्य म्हटलं जातं. आपल्याकडे देखील दुहेरी शासन संस्था आहे बरोबर. आपण जर केंद्राचा विचार केला तर लोकसभा आणि राज्यसभा अशी आहे आणि जर राज्याचा विचार केला तर विधानसभा आणि विधान परिषद अशा 2 आहे. त्यामुळे याला दुहेरी शासन संस्था असे म्हटले जाते. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे बलवंतराय मेहता समितीने डॅश पंचायती राज व्यवस्थेची शिफारस केली. हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे आणि हा प्रश्न परीक्षेत आवर्जून विचारला जातो. तर बलवंतराय मेहता समितीने पंचायत राज व्यवस्था आहे ना ती त्रिस्तरीय व्यवस्थेची शिफारस केली. सर्वात खाली कोणतं असतं ग्रामस्तर, त्यानंतर तालुका स्तर, त्याच्यावरती जिल्हा स्तर असतं. ग्रामस्तरावर असते ग्रामपंचायत, तालुका स्तरावर असते पंचायत समिती आणि जिल्हास्तरीय स्तरावर असते जिल्हा परिषद. अशी जी शिफारस आहे ती बलवंतराय मेहता समितीने केली आणि त्याचंच आचरण देशामध्ये आपण करत आहोत. त्यानंतर नेक्स्ट डॅश या घटना दुरुस्तीने मतदान पात्रतेचे वय 21 वरून 18 वर्षे करण्यात आले. ऑप्शन आहेत 61वी घटना दुरुस्ती, 42वी, 51वी की 21वी घटना दुरुस्तीने मतदान पात्रतेचे वय 21 वरून 18 वर्षे करण्यात आले. तर ही जी घटना दुरुस्ती आहे ती आहे 61वी घटना दुरुस्ती. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात विधान परिषदेच्या संदर्भात कोणते विधान बरोबर आहेत. ऑप्शन आहेत दर 5 वर्षांनी बरखास्त होते, दर 2 वर्षांनी 1/3 सभासद निवृत्त होतात, सर्व सभासद लोकांकडून निवडले जातात, सर्व सभासद राज्यपालांकडून नियुक्त केले जातात. तर लक्षात घ्या 2 असतं विधानसभा आणि लोकसभा आपण निवडून देतो. राज्यसभा आणि विधान परिषद जी असते ते काय करतात की आपण जे निवडून दिले आमदार आहेत किंवा खासदार आहेत ते त्यांच्यामध्ये ते निवडून देतात बरोबर. आणि दर 2 वर्षांनी जेवढीही सभासद संख्या असते त्याची 1
तृतीयांश 3 सभासद निवृत्त होतात. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. त्यामुळे काय होतं की एकाच वेळेस सगळे सभासद निवृत्त होत नाही किंवा बरखास्त होत नाही. त्यामुळे याला स्थायी सभागृह म्हटलं जातं. कोणाला? विधान परिषद आणि राज्यसभेला. आणि जे उरलेले दोन्ही जसे की लोकसभा आणि विधानसभा यांना अस्थायी सभागृह म्हटलं जातं. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, राज्यपाल विधान परिषद एकूण सदस्य संख्येच्या किती सदस्यांची नियुक्ती करतात? तर राज्यपालांकडे अधिकार आहेत, तर ते 1/6 एवढे जे सभासद आहेत ते राज्यपाल विद्यार्थी मित्रांनो नियुक्ती करतात. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, भारताचे नागरिकत्व नियमित करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? ऑप्शन आहेत केंद्रीय मंत्रिमंडळ, संसद, सर्वोच्च न्यायालय की विधी आयोग. तर भारताचे जे नागरिकत्व नियमित करण्याचा अधिकार जो आहे तो आहे संसदेला. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन, घटना समिती कधी अस्तित्वात आली? ऑप्शन आहेत 1946, 1948, 1949 की 1950. तर ही जी घटना समिती आहे ती ऑप्शन क्रमांक 1 1946 मध्ये अस्तित्वात आली आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, नॅशनल हेल्थ प्रोग्राम 40 मार्काला आहेत. आपल्याकडे नोट्स प्लस 350 क्वेश्चन आहेत. प्राईज आहे 499. परचेस करून टाका. आयुर्वेदिक सिलेबस MCQ यावर आपल्याकडे 1350 प्रश्न आहेत. प्राईज आहे 499. हे देखील घेऊ शकता. त्यासोबत सामान्य ज्ञान स्पेशल 4366 प्रश्न आहेत. प्राईज आहे फक्त 299. ही प्राईज भविष्यात वाढणार आहे, त्यामुळे आजच खरेदी करा. तसेच आपल्याकडे वैद्यकीय अधिकारी चालू घडामोडी याकरिता जानेवारी ते जुलै 2024 59 मध्ये मटेरियल आहे. आणि जानेवारी ते डिसेंबर 2023 3000 प्रश्न फक्त 99 रुपयामध्ये. जेही कंटेंट पाहिजे असेल ते तुम्ही 9356552538 यावर पेमेंट करून स्क्रीनशॉट याच क्रमांकावर शेअर करायचा आहे. तसेच आपले काही डाऊट असेल तर या क्रमांकावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपले जेवढेही फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि लक्षात घ्या, तुमचे एक लाईकने विद्यार्थी मित्रांनो आम्हाला मोटिवेशन भेटतं. त्यामुळे लाईक करायला विद्यार्थी मित्रांनो कंजूसी बाळगू नका. थँक्यू.